कसं रे ट्रकवाले, काय अंकल काका कुठं जायचंय तुम्हाला? एवढं खतरनाक करताय तुम्ही. पलीकडे ट्रक, अलीकडे ट्रक, इथं थांबलाय ट्रक, काहीतरी चेक करताय ही काताड. काय घरी काय कोणाला आता बोललो असतो ब्लॉग मध्येच. मित्रांनो, आग लागली, आग कुठल्या तर शेताला आईच्या गावात. बरोबर इंदापूरच्या साईडला बघा हॉटेल शिंदे मामा. सांची मी काय म्हणतो जे बायकर्स मोठे ब्लॉगर जे असतात ना, त्यांचं गाणी कधी सिरियसली नाही घ्यायचे. जे मनाला येईल ते बरोबरच असतात. ते मनाला ते गाण्यांचं म्हणतोय मी. बाकीच्या गोष्टी जे सांगतात ते त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार असतात. आयुष्यपत समोर कोणती फॉर्च्युनर आहे का? तर कसं काय मंडळी, हा बघ लेफ्ट साईडला धुरळा नुसता. आता आपलं ते बघ लेफ्ट साईडला नुसती धूळ मगापासून असंच चालवते. आणि हा एक प्रॉब्लेम झाला आपल्यासोबत. प्रॉब्लेम म्हणजे एक इश्यू आहे. जे मोठे ब्लॉग करतात ना त्यांना समजून जाईल. मी बोया M1 हा माईक यूज करतो ह्याच्यासाठी. तर तो माईक मला इथं आपल्या इथं हनुवटी म्हणजे चीनला खूप हे करतोय, टोचतोय. कारण त्याचा जो गट्टो आहे ना गोल, ते इथं समोर ते आहे. कारण साईडला वगैरे कुठं ठेवतात ना, कारण गालापाशी डोक्यापाशी किंवा खाली इथं कसं कुठं ते मर्ज करायचं किंवा कुठं ते फिट करायचं. त्यामुळं मी इथं समोर त्या स्ट्रिपला केलेलं आहे. बट ते दुखतंय माझ्या चीनला भरपूर. काहीतरी तोडगा करायला लागणार आहे यावरती. तर मी आहे आता टेंभुर्णीमध्ये. सॉरी, थोडी तब्येत डाऊन आहे. इथून लेफ्ट घेतल्यानंतर डायरेक्ट टेंभुर्णीमध्ये जातं. मला असं डिहायड्रेटेड पण फील होते. मग एक अर्धा तास झालं राईडला स्टार्ट झालेलं आपल्या. तर कसे आहात? तर सर्वांना माझा प्रथमतः जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या या व्लॉगमध्ये. तर आता हा प्रॉब्लेम तर काही सॉल्व नाही होणार माझ्यासोबतचा. बट आय थिंक मला माईक चेंज करावा लागेल. बघतो मी आता केल्यानंतर. पहिल्यांदा आता रूमवर गेलो ना, संध्याकाळी कोणाचा तरी ब्लॉग बघून किंवा मोठं ब्लॉग बघून कोणाचा तरी यूट्यूबला सापडतातच. सो पुढं सेल पेट्रोल पंप आहे, तिथं थांबेन आणि काहीतरी पेन तिथं थोडंसं. कारण डिहायड्रेटेड फील होते. आणखी बाईक चालवायची आहे मला. जवळपास टेंभुर्णी म्हणजे 90-95 किलोमीटर घरापासून लांब आलो आहे मी. यावेळेस लगेच काही जास्त नाही आहे. सेम लास्ट टाईम जेवढं होतं तेवढंच आहे. यातलंच थोडंसं कमी करावं लागलं. कारण आपल्यासोबत येताना एक जण पार्टनर होता सोबत, म्हणजे पिलेन होता. त्यामुळे जास्ती लोड आपल्याला घेता नाही आला. बस राईडला स्टार्ट आता झाले हे समजून घ्या फक्त. ओके, या हायवेचं काम कधी कंप्लीट होते आय डोंट नो. सो आपल्याला शेल पेट्रोल पंप आलेला आहे. बाईकमध्ये पेट्रोल आहे आणि पेट्रोल तर आपण इंडियन ऑइलच टाकणार आहे. कारण ह्या सर्विसपासून पेट्रोल पण चेंज केलेलं आपण इंडियन ऑइलचं टाकतो आहे. हे तर आपण काहीतरी कोल्ड्रिंक वगैरे घेऊयात. बाकी शेल पेट्रोल पंपाची एक खासियत मला वाटते की बाबा इथं ना नाश्ता आणि पेट्रोल दोन्ही पण भेटतं. आणि ही खासियत बघा ना, तुळस आणि पुढं गौतम बुद्धांची मूर्ती. काही एक नंबर दाढी आहे बे. विषय कसा आहे ना, मुली साडींमध्ये आणि मुलं दाढींमध्ये चांगली दिसतात. चला बघूया आता आतमध्ये आपल्याला काय काय भेटते. त्यानुसार आपण हे करूया. आता किती टाईम जाते काय माहिती इथं. शेलमध्ये आपण एक मॉन्स्टर घेतलं, पाणी पिलो आणि थोडंसं एक रेस्ट केलं आणि ट्राय केला. माईक आहे ना
तो थोडासा आतमध्ये ढकलण्याचा, कारण खूप त्रास देत होता तो. आता मला पण एवढी गरज नाही आहे. आता मी तर एनर्जी ड्रिंक घेतलं आहे मॉन्स्टर. बेसिकली कोल्ड्रिंक्स पिऊ नये असं म्हणतात, बट एक मोठं ब्लॉगर किंवा एक रायडर सांगू शकतो की एनर्जी ड्रिंक पिण्याचं काय कारण आहे. आयुष्यपत ब्लॅक हेरियर बघ कशी दिसते. आपल्याला पण असलंच काहीतरी करायचं रे आभाळ. आणि ह्यानं तसले हे लावलेत कलर्सवाले. सो त्यातून माफिया. आय ग व्हॉट इज दिस. बंद झाली कशामुळे. सॉरी, घेर पडला माझ्याकडून चुकून. सो गणपती बाप्पा मोरया आणि जय श्रीराम. चला ताती येतो मी. तर आता खरं आपल्या राईडला सुरुवात झालेली आहे. अँड लेट्स रोल द रोड. आई ग धूळ आहे तर समोर. आता नाग बघायचं आहे तुम्हाला. गावठी नाग. आयुष्यपत 1 2 3 ट्रॉली घेऊन एक ट्रॅक्टर जातोय. आईच्या गावात खतरनाक. आता जेवण कुठं करायचं त्याची आयडिया नाही आहे. आयुष्यपत मी अजून ह्या पण टाईम नाही पाहिलं मी किती. असं चालू द्या, काय विषय नाही. आता आपण कन्व्हर्सेशन करायचं फुल टू धमाल. एनर्जी ड्रिंक पिलेलं आहे मॉन्स्टर. आता बोलतोय मी असं हे करण्यासाठी. एक टाइम येईल, आय डोंट नो येईल नाही येईल, की काही ब्रँड्स असतील जे आपल्याला पैसे देऊन हे बोलायला लावतील की सपोज जर आपल्याला मॉन्स्टर ह्या ब्रँडची डील आली आपल्याला, तर त्या टाइमला म्हणावं लागेल की मॉन्स्टर ह्या द्रावक पिल्याने अंगामध्ये स्फूर्ती, ताकद, एनर्जी, झोप निघून जाणं असल्या गोष्टी होतात. तर मॉन्स्टर प्या. आणि ऋतिक रोशनची ती जाहिरात आहे ना, डर के आगे जीत है ब्र, अशी गाडी पळवतो. हो, आबाळांना गाडी अशी हे करतो. सेम तसं आपल्यासोबत झालं. तर पुढे पैसे देऊन असल्या गोष्टी करायला लागल्या तर आपल्याला टाइम की बात होती है मेरे दोस्त. सो सॉरी मी थोडंसं माझ्यावरचं कंट्रोल खोवून बसलो मी. कारण मॉन्स्टर केलं ना मी. आता आधी 110 रुपयाला भेटायचं, नंतर 125 रुपयाला, आणि काय ठिकाणी तर डायरेक्ट 135 130 रुपयाला भेटतं. आणि डीमार्टमध्ये 98 रुपयाला, सॉरी 89 रुपयाला. आईची कटकट. असं कोल्ड्रिंक ह्या गोष्टी फक्त मी आता राईडमध्ये प्यायला चालू केल्यात. नाहीतर आधी जेव्हा मी वर्क फ्रॉम होम करायचो ना, त्या टाइमला श्रुती बघतेस ना, त्या टाइमला किती होते आपला स्टॉक दाखवला होता फ्रीजमधला किती आहे. प्रेडिटर, मॉन्स्टर, रेड बुल, ह्या 3 गोष्टी ना, ह्या तिन्हीपैकी एक गोष्ट हमेशा माझ्या घरच्या फ्रीजमध्ये पडलेले असायचे. किमान 4 ते 5 कॅन तर असे पडलेले असायचे. मॉन्स्टरचं तर काय सांगायचंच नाही. तर अशा तऱ्हेने आपण ह्या स्कॉर्पिओला ओव्हरटेक करूया. धन्यवाद, थँक्यू. व्हिजिट अगेन 100%, कारण आपलं घरच इकडे यावं तर लागणारच होते. सो आपण विदिन अ सेकंदामध्ये ना उजनी धरणावरती असणार आहे, म्हणजे पुलावरती आपल्या राईट साईडला पूर्ण ते धरण असणार आहे. मला खंत ह्या गोष्टीची वाटते ना की बाबा उजनी धरण आणि आमच्या इथून ह्या धरणापासून काका काय करताय इथं, कुठं हात काढताय बाजूला, कुठे जाणार आहे तुम्ही, येड्यासारखं करताय. हां हे बघा, अशोक लेगले, हे कसलंच नाव आहे अशोक लेगलेंचं. ते हे गेलं, यस गेलं, के गेले. हां ते समोरचं तिकडचं ते उजनी डॅम आहे ते. आणि विकास काही नाही, 0 0. कारण आलमट्टी डॅमला जर कोण गेला असेल ना हे बघणाऱ्यातलं, अरे बगीचा कसला आहे तो,
किमान 2-3 तास लागतात तो अख्खा कोपरा न कोपरा बगीच्याचा फिरून काढायला. मी म्हणतो जास्तच. आणि किती काय काय केलेलं आहे तिथं. आणि वॉटर शो तिथं ते काय त्या ॲक्टरचं नाव पुनीत, आय थिंक पुनीत, सुपरस्टार पुनीत कुमार त्या सुपरस्टारच्या नावावरती तिथं एक वॉटर शो म्हणून चालवलं जातं. ते पण सरकारनुसार, प्रायव्हेटली नाही, सरकारनुसार. आई गो काय खतरनाक चालवतात ते, काय खतरनाक. आणि हे बंद पडले आईच्या गावात. हे खरंच रे, हे ते धरणावर आलमट्टी धरण आहे नेक्स्ट लेवल. अजून तसल्या धरणावरती मी अजून कुठेच गेलो नाही. हे उजनी डॅम आणि ते खतरनाक राधानगरी डॅम. तिथं कसं ते अभयारण्य हे आहे ते, बट उजनी धरण काही नाही, एकदम थर्ड क्लासला गेलेलं आहे. विकासच नाही काय. आता हा लोकांचा का शासकीय माणसांचा डावपेच आहे आय डोंट नो. पण विकास व्हायला पाहिजे रे. पर्यटन आलं तर पैसा येईल, आणि पैसा आला तर मग आपोआप आपली घरची परिस्थिती वाढेल ना. शेवटी ह्या कलियुगामध्ये पैसाच कमवतो माणूस. कारण पैशाशिवाय माणुसकी ही शब्द राहिलेला नाही आहे. इंडियन ऑइल, पेट्रोल तर आहे. ओके, बघूया नेक्स्ट पुढे. आपल्याला इथं भेटलं होतं पेट्रोल लास्ट टाइमचा. तुम्ही जर ब्लॉग पाहिला असेल तर 40 मिनिटाचा, म्हणजे आय थिंक पार्ट 2 पाहिला असेल तर त्यामध्ये असं झालं होतं की बाबा पार्ट 1 इक्वल टू फॉर्च्युनर, आणि पार्ट 1 इक्वल टू फॉर्च्युनर, पार्ट 2 इक्वल टू एंडेवर, असा तो ब्लॉग झाला होता. आणि ट्रॅफिकमध्ये कितीही झालं होतं. आई ग वैताग आला रे मला. आज काय होतंय देव जाणं. तरी पण 2 पार्ट होतील असं मला वाटतंय. सो बघूया पुढे. आय डोंट नो आता किती होतंय, काय होतंय, काय मी किती बोलतोय आणि किती आयुष्यामध्ये काय विषय हो. कुठला मोर्चा चाललाय होय काय विषय हो. अरे हा ऊस तोड आली लोक आहेत ती. खंज कठीण असतं रे बाबा. कुठून तरी लांबच्या गावाहून आलेले असतात आणि इथं साध्या झोपड्या टाकून तिथून त्या ऊस तोडून देतात. काही जणांचं आयुष्य इथं असतं तर काही जणांचं मातीच्या पण खाली रुजलेलं असतं, मायनसमध्ये असतं. काय आता आयुष्य काय बोलायचं. इंदापूर 9 किलोमीटर राहिलेलं आहे. देवाचं मंदिर आहे. ओम नमः शिवाय. ओकेच, ओम नमः शिवाय. टोल प्लाझा 1 किलोमीटर. अरे इंदापूरचा टोल आला. सो आजच्या ह्या ब्लॉगमधील पहिला टोल आलेला आपला मित्रांनो. आता काय बोलू, कसं बोलू. ना 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 ना. ऐसे न मुझे तुम देखो सीने से लगा लूंगा. अरे हाँ इथून जायचं वरती. I forgot. कुछ चीज़ें होती है तो इंसान भूल जाता है और कुछ चीज़ें होती है इंसान कभी नहीं भूल पाता. ना 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 ना. अरे काय हे. कुकू आलं रे. कुकू सुका कचरा, ओला कचरा. हे काय आहे. लाईटच्या तार आहेत बे ह्या. बघ आता तुम्हाला दिसतं का नाही काय माहीत नाही. हो का हे लाईटची तार आहे, वायर आहे. ह्या गाडीवाल्यांना गेलेली लाईट. अवघड आहे बे. आणि जर ती कट असेल तर तार म्हणजे काम 25 का. जर कोण तर आला तिथं गेला, पाय ठेवला चुकून एखाद्या जनावराचा, एखाद्या माणसाचा चालवून जात असेल तिथून तर, आणि तिथं जर कट असेल तर म्हणजे काम 25 का माणसाचं. आणि आणखी आता अंधार पडेल ना त्या टाईमला मग आपले ह्या लावूया डिस्क्याव. आता नाही काय दिसणार एवढं, पण
दाखवतो। कुछ दूर नहीं है वो फैसला, क्योंकि रात होने वाली है मेरा बच्चा, और हम है अकेला। आणि उद्या जो एक दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही हा व्लॉग पाहताय, त्या दिवसाचा आणि माझा काही एक संबंध नाही आहे। जर काय संबंध आला चुकून तरी समजून जा 100% माझा काही संबंध नाही आहे। जे काय आहे ते फक्त इनपुट आहे, आउटपुट काहीही नाही। जसं की या ब्रेकरचं काम आहे, जेव्हा हा रस्ता पूर्ण होईल ना तेव्हा या ब्रेकरचं इथं असणं काहीही काम नाही। काका काका बघतायत, इज्जत द्या। काका नाही, कुठला तर मुलगा आहे तो। तर मी काय म्हणतो, तो जो ब्रेकर होता ना त्याचं जसं हे ना तिथलं जे काम आहे ना ते फक्त हा रस्ता होईपर्यंत आहे, तसंच उद्याचा दिवस आपल्या आयुष्यामध्ये काय कामाचा नाही आहे। बघूया ना शेवटी नशीबच। होय होय बाबड्या, शेवटी नशीबच। ना हम किसी के गले पड़ना चाहते हैं, सॉरी, ना हम किसी के पल्ले पड़ना चाहते हैं, ना किसी को पल्ले बांधना चाहते हैं मेरे दोस्त। अंगाशी काका तुम्ही आर झोड कशी पण गाडी ही करा, म्हणजे मित्रांनो आग लागली, आग कुठल्या तर शेताला आईच्या गावात, बरोबर इंदापूरच्या साईडला आहे बघा, हॉटेल शिंदे मामा हा त्याच्या बरोबर साईडला आहे। आणि एक ट्रक पण पलटी झालाय, काय विषय हो? सॉरी कुणीतरी शेत जाळतंय। एक मिनिट गाणी लावतो, लाग ना। ओकेच, थांबा, कोऑपरेटिव्ह इंटरकॉम चालू आहे ना, त्यामुळं डोंट वरी, गाणी ऐकत फोनवर बोलत मजा मस्ती धिंगा ना। इंटरकॉम मध्ये असला तर हाच फायदा बॉस, खरं घ्यायला लागेल तसले ते। आता लाईटचा जलवा दाखवू का तुम्हाला? निष्ठ्या हे काय विषय? हां पडली आता, ओकेच। ही थोडीशी सेटिंग आपल्याला काहीतरी करून घ्यावं लागणार आहे, पण अजून पण लाईटची एवढी गरज नाही वाटत आहे मला, पण बघूया पुढं करूया। आता बंद करतो, हे जलवा आहे फक्त, दिसत असेल तुम्हाला, पुढं कळेल याचे जी का लावलंय ते। चिकन मटन मासे व्हेज, ओ माय गॉड, हॉटेल 712, लोणी काळवर इथून 13 किलोमीटर राहिलेले। आणि आता येतं अंडरपास। आता लास्ट टाइम तिकडून पुण्याहून मोहोळ सोलापूरला येताना तर होता, आता इकडून तिकडे आहे का ना आय डोंट नो, कारण तसा जर असेल ना तर खरंच एक नंबर काम होईल जाईल, कारण वरतून ट्रॅफिकमध्ये अडकण्यात आईची कटकट रे। नाही भावांनो, नाही, स्वप्न तुटलं इथंच आपलं। डायव्हर्जन घ्यायला लागणार आहे आपल्याला, किमान 1 ते 2 किलोमीटर आता असेच विषय राहणार आहे। छी, कधी रस्त्याची कामं होत आहेत आणि काय होतात काय माहिती। आता ट्रॅफिक ऑफ रोडिंग मध्ये बोलता आता काय करायचं असलं, ते हायवेवरती काय ठिकाणी असतं बरं का, ते व्हाईट लाईन आडव्या टाकलेल्या असतात, त्यामध्ये धड वाजतं, 4 व्हीलरची चाक वगैरे गेलं ना तर ते होतं बघा। पण त्याच्यावरती मी पशुबाई ऋषी आम्ही समजे राईडला गेलो ना, ब्रेकर करतो, त्यामुळे ते असं होऊन जातं। सो जास्त काय विशेष नाही आहे, पण ह्याच गोष्टी आहेत ना त्या राईडवर माघारी आल्यानंतर लक्षात राहतात आणि त्याच आठवणी असतात। दादाने हेल्मेट घातलं नाही, काय नाही, हे बघ एका हातानं कान कसं करतो वाकडा। हेल्मेट कुठं अडकवले बघ त्यानं, आरशाला हेल्मेट अडकवले। अरे काटाड्या, ते हेल्मेट डोक्याला अडकवायचं असतं, तू आरसा वाचवायला लागलायस का काय? तू त्यानं जसा हेल्मेटला जो हेल्मेट अडकवलं ना तसंच त्यानं लावलं ना, आई शपथ त्या हेल्मेटच्या कारणामुळे तू पडेल रे। हे कोणाला तरी मेसेज झाला मला, खडकन वाजलं इंटरकॉम। आय होप इंस्टाग्रामचा मेसेज असेल।
कारण आपण स्टोरी टाकली ना मगाशी. किती ब्रेकर, किती खड्डे, सर्व्हिस रोड असला तसला याच्या गावात अवघड आहे. हॉटेल चैतन्य स्पेशल मच्छी, व्हेज नॉन व्हेज, व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट. आमच्या काय कामाचं, आम्ही प्युअर व्हेज माणसं. कलिंगड, माझा मावस भाऊ आहे ना, त्याचे कलिंगडाची ते हे फ्रुट्स वगैरे तो घेतो आणि विकतो. म्हणजे शेतकऱ्याकडून घेतो आणि मार्केटला विकतो, असं त्याचं हे आहे. सिद्धू नागेश फूड सर्व्हिस असं काहीतरी आहे. मावस भाऊ आहे माझा. टान 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 ना ना ना. आई गो, हे जे तुम्हाला दिसतं का नाही काय माहिती, आय डोंट नो. ही बैलगाडा ह्याचं मला म्हणजे खरं रिअली खरं सांगायचं झालं ना की सातबारा पण होता तिथं जो काय आपल्या कामाचा नाही, नॉनव्हेजवाल्यांसाठी तो प्रसिद्ध. मी काय म्हणतो, त्याच्या बैलगाडा होता ना, त्यांचं एक कटू सत्य काय माहिती का, जी गोड साखरेची कडू कहाणी आहे ती. गोड साखरेची कडू कहाणी, खरं रे खरंच गोड साखरेची कडू कहाणी आहे ती. अंधार होतोय मित्रांनो, झलक दिखाऊं क्या, डिचक्या डिचिक 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 डिचिक. असो SB पाटील एज्युकेशनल कॅम्पस, पशुभयांचा डिप्लोमा इथे झालाय. पशुभया, सूरज भया, विनय भया आणि गणेश भया, वसंत भया यांचा डिप्लोमा इथे झालाय. अजय कदम लास्टलाच एकदम लक्षात येतो रे. ना 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 ना. अरे काठीनं घोंगड घेऊ द्या की रे, मला बिजद्रला येऊन द्या की. चल गे राणी गाऊया गाणी, फिरूया पाखरा संग. वर ढगाला लागली कळ, पाणी ठेम ठेम गळ. वर ढगाला लागली कळ, पाणी ठेम ठेम गळ. जे बायकर्स मोठे ब्लॉगर्स जे असतात ना, त्यांचे गाणे कधी सिरियस नाही घ्यायचे, कारण हेल्मेटमध्ये इंटरकॉममध्ये गाणी असतात, चालू असतात. जेव्हा ब्लॉग चालू होतो त्या टायमाला गाणी ऑफ करायला लागतात, कारण त्याचा आवाज माईकमध्ये येऊन तो कॉपीराइट येण्याचा विषय होतो. बट अरे काय इंडिकेटर का लावून ठेवलाय, आता काय पलीकडच्या हायवेमध्ये जायचं तुला? तो नाही येऊ हो, तुम्हाला सांगतो. केला बंद केला. सांची ट्रॅव्हल्स, आय डोंट नो कुठला आहे सांची ट्रॅव्हल्स. सांची मी काय म्हणतो, हां जे बायकर्स मोठे ब्लॉगर जे असतात ना, त्यांचं गाणी कधी सिरियसली नाही घ्यायचे. जे मनाला येईल ते बरोबरच असतात. ते मनाला जे गाण्यांचं म्हणतोय मी, बाकीच्या गोष्टी जे सांगतात ते त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार असतात. आई शपथ, समोर कोणती फॉर्च्युनर आहे का हाय रायडर आहे? हाय रायडर हां, मागाचीच भैयाची हाय रायडर ब्लॅक. जरासा अंधार पडतोय आणि हे जी स्टॉक लाईट आहे ना KTMची, ती आपल्याला अपुरी पडते. तर 1 2 and 3 उजाला. शकाला बूम बूम, शकाला का बूम बूम, उजाला कैसा आहे. असं गरज आहे या गोष्टीची सध्या, म्हणून लावतोय. सिटीमध्ये गेल्यानंतर ऑफ करूया, कारण तिथं चकमकाट असते त्यामुळं दिसून येतं इथलं. तर आता हायवेवरती लावून ठेवायला लागणार आहे आपल्याला. पाहिलं ट्रॅफिक आहे रे, आहे ग, त्रास होतो त्या माणसाला. सॉरी काका, सॉरी. त्या माणसाने हात लावला आरशाला, सो मला कळून आलं. सॉरी काका, सॉरी काका, सॉरी. येऊ जाऊया का आता इथं लावूया. कारण कशी काढायची आपण इथनं आता? निघलो ना.
ओकेच. आता इथं पण ट्रॅफिक आहे हे बघ. आई गो, इथं पण अल्ट्राज आहे. हे पण अल्ट्राजच आहे. सेम आहेत रे, भाऊ भाऊ आहेत का काही. आई गो, काहीतरी पॅकेट आहे आतमध्ये मोठं लाट गिफ्ट. फेकून मारा ताई माझ्या अंगावरती. ताई आहेत मागं. फेकून द्या मला, फेकून द्या ते. फेका माझ्या अंगावरती ते पॅकेट. टिरिंग टिरिंग टिंग. आणि हे ग्रँड i20. आयो, चेस्ट आहे का काय. ऐ बाबा, कसं रे ट्रकवाले. काय अंकल काका, कुठं जायचंय तुम्हाला. एवढं खतरनाक करताय तुम्ही. पलीकडे ट्रक, अलीकडे ट्रक, इथं थांबलाय ट्रक, काहीतरी चेक करताय हे काताड. काय घरी काय कोणाला आता बोललो असतो ब्लॉग मध्येच, पण जाऊन द्या. आता काय बोलू आणि काय करू. तुम्हाला पण जायची घाय आणि मला पण जायची घाय आणि मागं जेवढे आहे त्यांना पण जायची घाय. आता कसं करायचं काका सांगा बरं तुम्ही. आता तुमच्यासारखं मध्ये हे तर कुठं लेफ्ट दाखवतोय कातड्या. चांदनी राती वो मेरे साथी, मैं उसके ऊपर था वो मेरे नीचे थी. और कोई नहीं दोस्तों, वो तो मेरी बाइक थी. हाय रे, पण ट्रॅफिकनं वैताग आणलाय. आता थोडा टाइम गेला ना, ऊसाचे ट्रॅक्टर आहेतच. ऊस आणि ऊस आणि ऊस. आलाच नाव काढलं आणि ट्रॅक्टर समोर आला. हां, हे हायलायटर भरपूर आहेत. बाकीचे ट्रॅक्टर आहेत ना, त्यांना हायलायटरच नाही, येलो नाही ना, रेड नाही ना, काय सुद्धा नाही. हे धामधूम धामधूम धामधूम. आता समोर एक आहे, काहीच नाही त्याला. तर एक बॅकला फक्त एक आहे जो की ॲज युज्युअल. अरे एवढं ट्रॅफिक. हां हा बा, हायलायटर ह्याला काहीच नाही. 2 ट्रॅक्टर आहेत रे कंटिन्युअस. ह्याच्या आईच्या गावात ते मागाचं क्रेटावाला आलं काही बहुतेक, कारण हॉर्न मागाशी तेच वाजत होतं. मागा इरिटेट करून टाकला आणि आता पण तेच आलं वाटतं. सोडो, इग्नोर. अब मैं रोड पे फोकस करता हूँ मेरे दोस्तों. अभी तक तो लो फ्यूल इंडिकेट नहीं किया बाइक ने, पर हे पेट्रोल मी कधी टाकलं होतं माहिती आहे का. लास्ट टाइम जे आपण इंदापूरच्या पुढे गेल्यानंतर जे टाकलं होतं ना, त्यानंतर मी सोलापूरला 2 वेळा जाऊन आलो, गावाकडे 2 वेळा जाऊन आलो आणि आता इथून परत रिटर्न माघारी आलोय. हां, पण तिथं मी 40च्या वर गेलोच नाही. गावाकडे गेलो, तिथून माघारी आलो सोलापूरला, पण 40च्या वर काटाच गेला नाही. चांगलं देते मायलेज नाही चुम्मी ह्या गोष्टीवरती. तुला असंच मायलेज दे. बट मायलेजचा जर विषय सोडला ना मित्रांनो, तर काय राहतं माहिती आहे का, आपली ही लास्ट जी जनरेशन आहे जे की मशीन चालवणार आहे ना की बॅटरीज. आता आपल्या पुढचे जे म्हणजे आता माझा जो पुढचा वंशज येईल किंवा तुमचा जो येईल, त्याची असे त्याच्या डोळ्यामध्ये असं दिसणार की हां ओके, की बाबा रिवोल्टच्या बाईक्स, ॲथर, ओला ह्याच्या बाईक्स दिसणार. आपल्याला जसं की हायाबुजा, कावासाकी, ZX-10R ह्या वगैरे दिसत होतं ना, तसं त्यांना ॲथर, ओला वगैरे दिसायला लागणार त्यांच्या. अवघड आहे रे. कारण तसं पाहायला गेलं ना, मशीनमध्ये चालवण म्हणजे मशीन हा नावात जो फील आहे ना, एक बायकर समजू शकतो. त्याच्यासाठी बाईक काय फील देते त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दिसतंय. हॅपी सिच्युएशनमध्ये बाईक आहे. परत बॅड सिच्युएशनमध्ये जर चांगली गोष्ट असेल ना, जर तुम्हाला बाईक कंट्रोल असेल ना तुमच्या स्वतःवरची स्पीडिंगचा, तर बाईक प्रेफर करेन मी तर स्वतः. कारण माझे बाईकवरून फॉल झालेत आणि ते पण फॉल माझे झालेले आहेत. एकच फॉल माझा मोठा झालेला आहे जो की मी तुम्हाला इन फ्युचर सांगेन. सध्या त्याची गरज नाही आहे काय,
पशुबाईंना हा माहिती आहे विषय, बट त्याचे डिटेल मी इन फ्युचर 100% सांगेन. रायडिंग गिअर्स यूज करा मित्रांनो, रायडिंग गिअर्स आर नेसेसरी खरंच. ऐक इथं ट्रॅक्टर पहिली झालं रे. हे शेतकऱ्याचं दुःख आहे. शेतकऱ्याला दुःख असते मनामध्ये की ट्रॅक्टर कुठं पलटी झाला, पडला तर ऊसाचं नुकसान, मग त्याचं मेहनत वाया. शेतकऱ्याचे हालच आहेत रे. कुठून जरी सरळ हाताने खा नाहीतर वाकड्या हाताने खा, शेवटी घास तोंडामध्ये जातो. तसं शेतकऱ्याचं चांगलं झालं तरी पण काही ना काहीतरी शेतकऱ्याचं वाईट होतंच, आणि वाईट झालं तर खूप वाईट होतं. अरे झाकमुक काय समोरून येणार आहे डोळ्याला काय म्हणते वाट लागल ना डोळ्याची समोरच्याची. श्री व्हेज हे आलं विदा तुझे. मधुबन प्युअर व्हेज भूक नाही आहे सध्या. अरे काय हे वर लिहिलंय श्री व्हेज आणि खाली आहे शिवार नॉन व्हेज. काय भावांनो तुमच्या, तुम्हाला तर पटतंय छी. Volkswagen. इंडियन ऑइल. आता पुढं कुठं दिसेल ना, 50-60 किलोमीटरमध्ये असेलच इंडियन ऑइल एक. तिथून टाकूयात. नो वरीज. काढू का तो निघते ना राच. ओके नॉर्मल आहे रे स्पीड हा, पण गिअर अप आहेत म्हणून थोडीसं आहे. एवढा पण स्पीड नाही आहे बट ओके इट्स ओके. आता पुढे थांबतो एका ठिकाणी आणि गोप्रोला चार्ज करतो, म्हणजे कनेक्ट करतो पॉवर बँकला. कारण लास्ट टाइम सारखं गोप्रो ऑफ व्हायचा आणि मी बडबड करायचा राहतो. उगाच त्रास एक्स्ट्रा कशाला घ्यायचा ना. किमान मी जेवढं बोललो तेवढं तुम्ही ऐकायला तर पाहिजे ना. आता इथं साईडला घेतो आणि गोप्रो चार्ज करायचा काहीतरी विषय करतो, म्हणजे पॉवर बँकला कनेक्ट करतो. अरे बाबा रे. हां इथे घेतो साईडला. नाही पुढे घेतो तर असं, म्हणजे कसं नो प्रॉब्लेम ना. आता इथे ट्रक्स आहेत, नो इश्यूज, कारण एवढा काय प्रॉब्लेम नाही, कारण कोण ट्रकवाला इथं नाही आहेच. सो आता इथं बॅक काढायला लागणार आहे मला पहिल्यांदा आणि मग नंतर. आई ग काय ट्रॅफिक आहे रे. काका आतमध्ये काहीतरी बघतायत, इंस्टाग्राम स्क्रोल करतायत. बब्बी द ढाबा, पंजाबी ढाबा अँड बार. ओके गाडी ऑफ करू का, हजर्ड चालू करतो. अरे हो ना चालू झाले चालू. ओके झाले, नो इश्यूज. आता चार्ज करतो गोप्रो. ओके आता चार्ज करतो. भेटूया पार्ट 2मध्ये. हा जेवढा काय व्हिडिओ तुम्हाला आवडला तो लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि नवीन असताल आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांना पण सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका. सो बाय अँड टेक केअर, गुड नाईट. जे कपल आहेत त्यांना हॅपी व्हॅलेंटाईन, आणि जे नाही आहेत म्हणजे जे सिंगल आहेत त्यांचं आयुष्य सुखामध्ये चाललं एवढं लक्षात ठेवा. बस. जय श्रीराम.